आहे का सांगणार? फलाहारानंतर दुग्ध आहार. बर, ठीक आहे. दुग्ध आहाराचा भाग चालू होता. म्हणजे हो. उपवास. काय काय बघितलं काल बघा, उपवास. बरोबर आहे. उपवासाचा काही शाब्दिक अर्थ बघितले हम्म. शब्दानुसार, आणि काही व्याख्या बघितल्या, आणि त्याच्यानंतर मग धार्मिक दृष्टिकोनातून उपवास काय आहे ते बघितलं. म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे, म्हणजे फिलॉसॉफी, इंडियन फिलॉसॉफी असं त्याला म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण उपवासाचे काही प्रकार बघितले. त्याच्यामध्ये पहिला प्रकार कोणता होता? निराहार. निराहार. आणि त्याच्यामध्येही दोन प्रकार, मग एक सजल आणि दुसरा निर्जल. निराहार. निर्जल. निराहार कसा होता? सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा, त्याची एक नंबरला गणती अशी होती. त्याच्यानंतर दुसरा काय बघितला? फल आहार. फलाहार. बरोबर आहे. फलाहारामुळे ते नुसती फळं वगैरे खाऊन किंवा फळांचा रस पिऊन किंवा ऊसाचा रस म्हणा, असे ज्यूस म्हणा, असं कोणत्याही फळाचा, किंवा त्याच्यामध्ये मग ऍडिशनल वेगवेगळ्या फळांचा रस, का एकाच फळाचा रस, असं पण आपण त्याच्यात ठरवू शकतो. नुसता ऊसाचा रसच 3 टाइम, म्हणजे सकाळी संध्याकाळी, सकाळ दुपार संध्याकाळ, नुसता ऊसाचा रस पिऊनच आपण करू शकतो, असं पण आहे त्याच्यात. किंवा वेगवेगळी फळं मिक्स करून तो रस घेऊन पण आपण करू शकतो. किंवा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे नारळ पाणी. बघा, नारळ पाणी घेऊन पण आपण करू शकतो. 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ, नारळ पाणीच घ्यायचं नुसतं, दुसरं काहीच घ्यायचं नाही. अशा प्रकारे पण आपण फळांचा वापर त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. ताक घेऊन केलेल्या उपासाला कोणतं म्हणता येईल बघ? आपण दुग्ध आहार जो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण, ताकद येईल. त्याच्यामध्ये ताकाचा पण आपण सांगू शकतो. किंवा रस, थोडक्यात लिक्विड घेऊन केला जाणारा जो उपवास आहे, किंवा रस हम्म. आहारामध्ये पण आपण त्याला घेऊ शकतो. लिक्विड घेऊन केले जाणारे उपवास, म्हणजे सॉलिड घ्यायचंच नाही, असं आहे. हम्म. ठीक आहे. पुढे बघूया आणखी. हा. त्याच्यानंतर जो चौथा प्रकार आहे तो रूढीगत उपवास आहे. आता तुम्ही आतापर्यंत जे केलेले उपवास आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, आतापर्यंत जेवढे करता, त्याच्यामध्ये मग कुठल्या ह्याच्यात बसतो तुमचा, सांगा बरं, या चारीपैकी कोणत्या ह्याच्यात बसतो? रूढीगत. रूढीगत मध्ये बसतो. हम्म. दुग्ध आहार पण कधी केलेला नाही, किंवा फलाहार पण नाही, किंवा निराहार कोणी केला असेल, क्वचित असेल असं वाटतं मला, कोणी एखादा विरळा माणूस. तरीही एक टाइम का होणार जेवावं लागतं, जेवण करतात. हम्म. म्हणजे आता रूढीगत उपवासाचे कसं आहे बघा, आता 24 तासात एकदा साधे, आणि याचे नियम आहेत बघा. आता 24 तासात एकदा जेवण, म्हणजे एकदा जेवून केलेला उपवास. दुपारचं एकच जेवण करायचं, जसं की आपण श्रावण सोमवार करतो बघा, तसं एकदा जेवण करायचं. आणि त्याच्याही मध्ये मग त्याचे नियम कसा आहे, तर ते कसं असायला पाहिजे, साधं असायला पाहिजे. साधं, हलकं, अळणी, साखर, तेल, तूप विरहित असलं पाहिजे. आता मग असं आहे का बघा, याच्या उलट आहे आपलं. बरोबर आहे का बघा. आता थोडक्यात आपण श्रावण सोमवारचं उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये सोमवार सोडायचा म्हटलं की मग गोड पदार्थ तर असतोच, आवर्जून असतो गोड पदार्थ. खीर म्हणा, पोळी म्हणा, किंवा काही आपण आवर्जून त्याच्यामध्ये ऍड करतो. आणि दुसरी गोष्ट, पुरणपोळी असेल तर तूप, त्याच्यावर आपण तुपाचा वापर करतोच. किंवा तेलकट पदार्थ, पोळी केलेली असतील, पोळ्या असतील, किंवा भजे आले, पापड आले, आले का लक्षात, असं. म्हणजे, परंतु हे सगळं त्याच्यामध्ये चुकीचं आहे. त्यांचा वापरच करायचा नाही नियमानुसार, बरं का. मग तिथं जेवण कसं आहे, एकदम साधं, पचायला सोपं, एकदम हलकं असं जेवण करायचं. उपवासाचा मुख्य उद्देशच तो आहे, म्हणजे पचनशक्तीला कमीत कमी काम लावायचं आहे, किंवा कामापासून दूर ठेवायचं आहे. आता निराहारामध्ये कामापासून आपण पूर्णतः दूर ठेवलो, बरोबर आहे. किंवा फल आहार आहे, किंवा दुग्ध आहार आहे, याच्यामध्ये मग थोडंसं काम लावलं, त्या पचनशक्तीला थोडंसं काम लावलं, बरोबर आहे. आणि आता हा जो एक टाइम करून केला जाणार आहे, मग आणखीन त्याला थोडंसं काम लावलं, परंतु अतिरिक्त काम लावायचं नाही, कमी काम लावायचं आहे. आलं लक्षात? जेणेकरून जास्तीत जास्त
पचनशक्ती उपाशी राहील असं उद्देश आहे. आणि आणखीन एक त्याच्या मागचा मुख्य उद्देश असा आहे, की कॅलरीज ज्या आहेत, कॅलरीज जास्त असणारं अन्न ग्रहण त्या दिवशी करायचं नाही आपल्याला. याच्यामागे खूप मोठा सखोल असा अर्थ आहे. ठीक आहे. त्यासोबत काही वेळा बघा ह्याच्या दिवशीचे जे उपवास असतात, आपलं काय एकादशीचे वगैरे, तर आळणी जेवण जेवतात बघा, पूर्वी जेवायचे किंवा मिठाऐवजी सैंधव मीठ वापरलं जायचं. याचं काय कारण असेल बरं? काय कारण असेल असं? मिठाचे काही गुणकारी उपयोग आहेत सर. बरं, काही गुणकारी उपयोग आहे. बरं, आणखीन? किंवा बिना मिठाचं खाल्लेलं बघितलंय का तुम्ही? कोणी खातं का आपल्यापैकी? हो, मिक्स करून खातो आम्ही. म्हणजे विदाऊट मिठाचं असं आळणी जेवण करतात का कुणी? नाही नाही, मीठ सेंधव मीठ आणि कुठलं का होईना मीठ आपण टाकतोच. बरोबर आहे. खरं तर आळणी जेवण करायचं असतं नियमानुसार, परंतु आपण मीठ टाकतोच. आणि त्याच्याही मग पूर्वी सैंधव मीठ वगैरे टाकायचे. आता नवीन नवीन पद्धती तर वेगळ्याच आहेत. कोथिंबीर पण टाकतात, मिरे पण आपलं काय जिरे पण टाकतात. म्हणजे ॲडिशनल होत चालले, ते ॲड होत चालले वरचेवर जास्त काही काही पण ॲड होत चाललेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्याही मध्ये मग जर समजा तुम्ही तशा प्रकारचा उपवास करताय की फराळ करताय, सकाळी म्हणा किंवा दुपारी, संध्याकाळी, त्याच्यामध्येही मग एक नियम ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला फराळ करण्याची मुभा दिली. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं नाही. म्हणजे काय काय? आलं लक्षात? अनेक पदार्थ ॲड करायचे नाहीत. एकच पदार्थ वापरायचा. जसं की तुम्ही शाबूची खिचडी खाताय, तर एकच खा. आलं का लक्षात? मग त्याच्यासोबत केळी खाऊ नका, त्याच्यासोबत मग रताळंही खाऊ नका किंवा त्याच्यासोबत आणखीन कुठले पदार्थ पापडं असतील आपली तळलेली वगैरे, ते ॲड करू नका. म्हणजे कमी कसं करता येईल याच्याकडे आपण भर देऊ शकतो. एकच पदार्थ खायचा आणि त्याच्याही मध्ये मग आणखीन त्याला एक नियम असा लावू शकतो आपण, की मग तो पोट भरून खायचा नाही. आलं का लक्षात? पूर्ण पोट गच्च भरल असं खायचं नाही. तर अर्धी भूक रिकामी राहील. भुकेच्या अर्धं आपल्याला ग्रहण करायचं आणि अर्धं रिकामं ठेवायचं. असं पण नियम तिथं वापरू शकतात. ज्यांना पूर्णतः उपाशी राहणं शक्य नाही, त्यांनी असे नियम वापरून पण कमी प्रमाण खाण्यामध्ये आपण वापरू शकतो. ठीक आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणलं बघा, याच्यामध्ये या एकवेगळीच्या जेवणाव्यतिरिक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये रूढीगत उपवासामध्ये आणि फक्त साधे पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस वगैरे टाकून आपण तो घेऊ शकतो. आता हे झाले प्रकार उपवासाचे विविध. आणि विविध धर्मामध्ये मग त्याचे नियम वेगवेगळे आहेत. उपवासाचे नियम वेगवेगळे आहेत. आता थोडंसं आयुर्वेदानुसार उपवास काय आहे बघूया. जसं मालिश चिकित्सा आपण आयुर्वेदानुसार बघितली थोडीशी. बरोबर आहे. शिरोबस्ती वगैरे, शिरोधारा असं. तसं मग उपवासाबद्दल आयुर्वेदानं काय सांगितले त्याच्याविषयी बघूया. किंवा उपवासाचा इतिहास. आता ज्या वेगवेगळ्या थेरपी आहेत तुमच्या, फास्टिंग थेरपी, मसाज थेरपी, त्याच्याविषयी इतिहासाविषयी बरेच वेळी प्रश्न आहेत. जे उपवासाचा इतिहास असं लिहा, असे प्रश्न आहेत. ठीक आहे. तर आता मग इथं सांगायचं म्हटलं तर सर्वात प्राचीन काळ जो कोणता आहे? वैदिक काळ आहे. बरोबर आहे? मग वैदिक काळामध्ये उपवासाविषयी माहिती आहे का? काय वाटतं तुम्हाला? आहे का असं एखादं उदाहरण? आता वैदिक काळामध्ये इतर वेदामध्ये समजा ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद याच्यामध्ये जर नाही सांगता आला, तर आपण त्याचं थेट थेट तो आपण कशामध्ये जोडू शकतो उपवासाला? आयुर्वेदामध्ये जोडू शकतो. आता आयुर्वेद सुद्धा काय आहे? अतिशय प्राचीन असा आहे. बरोबर आहे. म्हणजे याची प्राचीनता किती आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि वेदांच्या पूर्वीही
आता समजा राम असतील, श्रीकृष्ण असतील, यांचे जे युग आहेत, यांच्याही पूर्वी मग भगवान शंकर म्हणा, पार्वती म्हणा, यांचा तर कार्यकाळ त्याच्याही अगोदरचा दाखवलेला आहे. बरोबर आहे. हम्म. मग त्याच्यामध्ये पार्वती मातेने केलेले जे वेगवेगळे उपवास आहेत, त्या उपवासाविषयी आपण ते इतिहासामध्ये आपण गणू शकतो. त्यांच्यानंतर मग वेदाकडे आपण आलं आणि त्याच्यामध्ये ही आयुर्वेद, त्याच्यामधली उदाहरणं आपण तिथं देऊ शकतो याच्यासाठी. आणि आयुर्वेदामध्ये मग काय सांगितलंय, उपवासाला लंघन असं म्हटलंय. लंघन या शब्दानं तिथं दर्शवलेलं आहे. त्यासोबत लंघनाला आयुर्वेदिक उपचार म्हणून सुद्धा संबोधलं जातं. आणि अतिस्थूल व्यक्तीत आम, कफ, पित्त दोष वाढल्यामुळे होणाऱ्या रोगात, तसेच आमादिकांचा संबंध असलेल्या वात दोषाने झालेल्या रोगात लंघन आवश्यक असते असं म्हटले. बघा आता आम नावाचा काय भाग आहे, किंवा बघा जेवण आपण केले, बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये आमाची उत्पत्ती, अपचित जे अन्न आहे, अपचित, त्याच्यापासून आमाची उत्पत्ती होते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा निर्माण झालेला जो आम आहे तो मग सांध्यामध्ये जाऊन बसतो असं त्याचं वर्णन आहे. आणि मग सांध्यामध्ये जाऊन बसला की तो त्रासदायक होतो, त्रास देणारा ठरतो. मग तिथं सांध्यामध्ये वेदना, दुखणं असं वाढतं. त्यालाच थोडक्यात आमवात असं ऐकलं असेल तुम्ही. वाताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आमवात, धनुर्वात, कंपवात, सांधिवात, असे वेगवेगळे जसे प्रकार आहेत. आमवातामध्ये मग त्याच्यामध्ये आपल्या सायंटिफिक याच्यामध्ये काय म्हटलं जातं, युरिक ऍसिड वाढले असं म्हणतात बघा. युरिक ऍसिड आपल्या याच्यामध्ये हे जे वैद्यकशास्त्र आहे त्याच्यात. आणि आयुर्वेदामध्ये मग काय म्हटलं जातं, आमवात झाली असं म्हटलं जातं. मग हा जो आम आहे तो म्हणजे कसा निर्माण होईल, मग जर समजा अपचित अन्न कसं तयार होईल, मग आमाची निर्मिती कशी तयार होईल, तर बघा, आपण अन्न घेतलंय, अन्न ग्रहण केलंय आणि ते पचायच्या आतच दुसरं अन्न घेतलंय आणखीन परत आपण, म्हणजे अन्न ग्रहण करण्याचा कालावधी सुद्धा आहे आणि त्याला पचनासाठी सुद्धा कालावधी आहे. समजा कमीत कमी 2 जेवणामध्ये 3 तासाचं तरी अंतर असावं, बरोबर आहे. परंतु तुम्ही काय केलात, सहजच आता जेवलात आणि परत 1-1.5 तासानं आणखीन काहीतरी खाल्लात, परत काहीतरी खाल्लात, हलकं पुलकं खाल्लात, अशी काही जणांना सवय असते. म्हणजेच अन्नाचं पूर्णतः पचन होण्याच्या अगोदरच दुसरं अन्न ग्रहण करणं, याच्यामुळं काय होतं, मग सगळाच भाग बिघडून जातो. आता जसं की समजा तुम्ही भात शिजवायला ठेवलाय आणि भात आता शिजत आलाय आणि त्याच्यामध्ये परत अर्धी वाटी तांदूळ टाकले, तर तो मग भात व्यवस्थित शिजेल का हो? नाही. शिजणार, बरोबर आहे. अगदी आपल्या पोटाचं सुद्धा तसंच आहे. पूर्ण पचन झाल्याशिवाय दुसरं अन्न ग्रहण करायचं नाही. किंवा अन्न ग्रहण करण्याची योग्य वेळ काय आहे, तर ज्यावेळी आपल्याला कडाडून भूक लागलेली असते, ती वेळ म्हणजे अन्न ग्रहण करण्याची योग्य अशी वेळ आहे. मग असा जो अपचित अन्नापासून निर्माण झालेला आम आहे, मग त्याच्या ह्याच्यासाठी, उच्चाटनासाठी आपल्याला उपवास महत्वाचा आहे. म्हणजे कसं, ज्या दिवशी उपवासा दिवशी आपण काहीही खात नाही, पोटाला पूर्णतः रिकामं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मग ज्या दिवशी आपल्या अन्न पचनशक्तीला इतर अन्न मिळत नाही, त्यावेळी मग ही पचनशक्ती काय करते, आमाचं पचन करते. आलं का लक्षात? ह्या आमाचं पचन करते. म्हणून आमवात वगैरे दूर करण्यासाठी सुद्धा अशी उपवास त्या ठिकाणी धरले जातात. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हटलंय बघा, लंघन म्हणजे शरीराला लाघव, हलकेपणा आणणारे, शरीरात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात वाढलेले मलदोष, धातू, उपधातू कमी करून हलकेपणा आणणारे असे आहेत. जसे की योगामध्ये लाघवपणा कशाने येतो, प्राणायामानं लाघवता येते, योगासनानं दृढता येते, बरोबर आहे. असंच मग ह्या लंघनामुळे शरीराला हलकेपणा येतो. आता थोडक्यात आपण उदाहरण कसं देऊया बघा, पूर्ण पोट भरून जेवण झालंय
तर मग कसं वाटतं? जड वाटतं का हलकं वाटतं? जड वाटतं. जड वाटतं, जड वाटतं. झोप यायला लागते. परंतु ज्या दिवशी पोट रिकामं असतं त्या दिवशी कसं वाटतं? शरीराला हलकेपणा हलका वाटतो. हलका हलका. बरोबर आहे? हलकेपणा वाटतो. अगदी तसंच मग बघा, कामात सुद्धा आता सकाळी आपण गेलो ड्युटीवर वगैरे, तर दुपारचं जेवण झालं की मग नंतरच्या कामामध्ये मन लागत नाही. म्हणजे मन सुद्धा विचलित होते. आलं का लक्षात? म्हणूनच साधनेमध्ये सुद्धा मन विचलित होऊ नये म्हणून ते हे करायचं आपल्याला, अन्नापासून दूर राहायचंय. ठीक आहे. आणखीन पुढे काय म्हटलंय बघा, लंघनास योग्य कोण कोण आहे मग? आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन दिलंय. तर बघा, योग्य कोण कोण आहेत? प्रमेह, आमदोष, स्नेहाधिक्य, ज्वर, उरुस्तंभ, कुष्ठ, विसर्प, विद्रदी, प्ल्याहा, शिरोरोग, कंठरोग व नेत्ररोग या विकारांनी युक्त व ज्यांची शरीर स्थूल आहेत ते शिशिर ऋतूमध्ये तर सर्वांनाच लंघन योग्य आहे. म्हणजे पुढल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय? तर या रोगांनी पीडित जे आहेत, बरोबर आहे, आमदोषासारखा विकार, आमवात आहे, स्नेहाधिक्य आहे, ज्वर आहे, असे वेगवेगळे जे प्रकार आहेत. त्यासोबत आणखीन काय आहे? स्थूल आहेत, म्हणजे जाड आहेत अशा लोकांनी. तर ते करायचंच आहे. त्यासोबत त्या करण्याविषयी आणखीन एक ऋतू संबंधित एक नियम आहे, की शिशिर ऋतूमध्ये तर सर्वांनीच लंघन करावं असं सांगितलंय. तिथं सर्वांना मुभा दिलेली आहे लंघनासाठी. त्यासोबत अ, लंघन योग्य झालंय का नाही त्याविषयी काय माहिती आहे बघा, म्हणजे वर्णन कसं आहे? आपण केलेलं लंघन योग्य झालंय का नाही? तर त्याच्या बाबतीत काय काय सांगितलंय बघा. लंघनाने इंद्रियांची प्रसन्नता, मलांचा उत्सर्ग, देहलाभ, रुची, क्षुधा, तृष्णा उत्पन्न होते. हृदय, कंठ व ढेकर यांची शुद्धी, त्यासोबत रोगाचा जोर कमी होणे, उत्साह व तंद्रेचा नाश इतक्या गोष्टी उत्पन्न होतात. म्हणजे हे काय आहेत? लंघन आपलं चांगलं झाले, उपवास चांगला झालाय, त्याची ही लक्षणं आहेत. आलं का लक्षात? मग इंद्रियांमध्ये प्रसन्नता असली पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्याला. मलांचा उत्सर्ग झाला पाहिजे, मल बाहेर पडले पाहिजेत. देहाला लाघवपणा म्हणजे देह हलका असा वाटला पाहिजे. बरोबर आहे. भूक लागली पाहिजे. क्षुधा, तृष्णा या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे ढेकर वगैरे आहे यांची शुद्धी आहे. बरोबर आहे. आणि आणखीन काय म्हणलंय? लंघनामुळं उत्साह आला पाहिजे, वाढला पाहिजे. निद्रेचा किंवा तंद्रेचा नाश तर होणारच आहे. बरोबर आहे. लंघनामुळे या गोष्टी तर उत्पन्न आपल्याला मिळणारच आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हटलंय बघा, उपवास केल्यामुळे प्रकोपित दोष नष्ट होतात, जठराग्नी प्रदीप्त होते, शरीर स्वस्थ, बल आणि ओजवृद्धी होते, शरीर हलके होते. हे सुद्धा अष्टांग हृदयामधील दिलेली माहिती आहे. वरची सूत्र पण अष्टांग हृदयातीलच आहेत. खालचं सूत्र पण हे पण अष्टांग हृदयातील आहे. आणखीन ऍडिशनल माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. प्रकुपित झालेले दोष नष्ट होतात म्हणते. जठराग्नी प्रदीप्त होते, म्हणजे भूक लागते थोडक्यात, कडाडून भूक लागते. शरीर स्वास्थ्यामध्ये बलामध्ये वृद्धी होते, ओझामध्ये वृद्धी होते, शरीर हलकं होतं अशी माहिती परत त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता हा जो भाग झाला उपवासाचा, तो आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. पुढे बघूया आणखी. आता जसं आयुर्वेद इतिहासामध्ये पाहिलं आपण, की वेदांना अगोदर गणलं, म्हणजे ते सर्वात हे आहेत,
जुनी आहेत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग उपनिषद आहेत. उपनिषदामध्ये कुठं वर्णन त्याचं येतं का? तर ते पण आपण इतिहासामध्ये लिहू शकतो. तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये काही माहिती आहे ह्याच्या बाबतीत. तर ईश्वराप्रत जाण्याचे जे विविध उपाय सांगितले आहेत, त्यापैकी उपवास हा ही एक आहे असं मानलं जातं. हे जे वर्णन कशामध्ये आहे? उपनिषदामध्ये आपल्याला सापडतं. म्हणजे पुढे पुढे येतोय आपण, बरोबर आहे. त्यासोबत उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे, असे गौतम धर्मसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्प आहार घेणे, असा उपवास याचा अर्थ काटक हृदय सूत्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. हे वेगवेगळे ग्रंथ आहेत, आलं लक्षात. त्यासोबत तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ आहे असं महाभारत या ग्रंथामध्ये सांगितलंय. तर बघा, आपण मागून पुढे पुढे येतोय. वेद, उपनिषद, बरोबर आहे. त्याच्यानंतर गीता, महाभारत, रामायण, असा पुढे पुढे येतोय आपण. तर तपाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये याला श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. त्यासोबत गीतेनुसार एक सूत्र आहे बघा, विषया विनिवर्तते निराहारस्य देहिनः. म्हणजे गीतेनुसार उपवास हे विषय वासनेच्या निवृत्तीचे अचूक साधन आहे असं सुद्धा सांगितले, बरोबर आहे. जसं आपण याच्याविषयी काल चर्चा केलेली आहे, जसा आहार तसं मन आपलं बनतं, बरोबर आहे. मांसाहार घेतलेला असेल तर त्या व्यक्तीचं मन क्रूर असं असतं, बरोबर आहे. जसा आहार आपण घेत जाऊ तसं तसं आपलं मन भरून जातं. आणि आहारापासून जसं जसं दूर राहू तसं तसं आपण विषयांपासून सुद्धा दूर राहू असं म्हटलंय. म्हणूनच हे सूत्र इथे दिले. तर विषय वासनेच्या निवृत्तीसाठी अचूक साधन आहे असं म्हणून उपवासाला तिथं गणलेलं आहे. त्यासोबत अशा प्रकारे उपवासाच्या इतिहासाच्या ज्या खुणा आहेत त्या सर्वत्र आपल्याला दिसायला लागतात. तर आधुनिक काळामध्ये मग कुठं सांगता येईल आपल्याला उपवास? आता हे झालं वेद, पुराण, उपनिषद, गीता झालं, रामायण आहे. रामायणामध्ये पण काही आहेत अशी उदाहरणं उपवासाची. तर आधुनिक याच्यामध्ये मग कुठं सांगता येतील? वेगवेगळ्या धर्मात, वेगवेगळ्या धर्मामध्ये. बर, म्हणजे ते अलीकडचे आहेत का, अजूनही आहेत? ठीक आहे, बघूया पुढे मग आता वेगवेगळ्या धर्मानुसार. आता उपवासाचं जे महात्म्य आहे ते सर्वच धर्मामध्ये त्याला जागा दिलेली आहे त्याच्यासाठी. मग हिंदू धर्माचे आपण आतापर्यंत बघितलेले सगळे हिंदू धर्मामध्येच आहेत, बरोबर आहे. सर्व देवी देवतांना प्रसन्न करणे, उपासनेच्या दृष्टीने व्रत करणे केले जाते, किंवा पापक्षालनासाठी सुद्धा केलं जातं याच्यामध्ये, बरं का. म्हणजे काहीतरी दुष्कृत्य घडले आणि त्याच्यापासून आपल्याला प्रायश्चित्त करायचं आहे, तर त्याच्यासाठी म्हणूनही एखादा उपवास केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्यानुसार बघूया आपण अगोदर जैन धर्मानुसार. तर जैन धर्मामध्ये थोडेसे प्रकार आहेत वेगवेगळे, सुंदर असे प्रकार आहेत. बघा काय म्हणले, पर्युषण या विशेष प्रसंगी उपवास केला जातो. तसेच एकासन, बियासन, चविहार, तिबिहार, दुविहार, आंशिक उपास, वृत्ती संक्षेप, रस परित्याग, अठाई, नवाई, सोलोभार, असं महिने, वार्षिक, संलेखना, असे विविध प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे थोडंसं वर्णन आपण बघूया याचं काय आहे.
आणि उपवासाबाबतीत जैन धर्मामध्ये काय सांगितलंय, तर उपवास हा कर्मक्षय आणि आत्मशुद्धीचं प्रमुख साधन असं म्हटलंय त्याच्यामध्ये. मुख्य उद्देश काय सांगितलाय, कर्मक्षय आणि आत्मशुद्धीचं प्रमुख साधन. कर्मक्षय म्हणजे काय, कशाला म्हणता येईल बरं? पापकर्माचा क्षय होणे किंवा नाश होणे. जसं की आपण हे म्हणलं बाबा, करण्यासाठी उपाययोजना. पापकर्मासाठी आपण प्रायश्चित्त म्हणून केलं असं म्हटलं होतं बघा हिंदू याच्यामध्ये. हम्म. तसं कर्मक्षय आता आपल्या याच्यामध्ये कसं आहे, कर्मयोगामध्ये कर्मक्षय आहे. म्हणजे कसं, दोन्हीही कर्मानं आपल्याला फळ मिळतं. समजा पुण्यकर्म केलेलं असेल तर स्वर्ग मिळतो आणि पाप केलेलं असेल तर नरक नरक. मिळतो. बरोबर आहे. मग या दोन्हीचाही क्षय करायचा आहे. म्हणजे आता स्वर्ग पण मिळवायचा नाही आणि नरक पण मिळवायचा नाही, मोक्ष मिळवायचा आहे. तर पुण्यकर्म होतच, मग कोणतं कर्म करायचं दोन्हीपैकी? बरोबर आहे. किंवा कर्माचा क्षय, कर्मफळांचा क्षय कसा करायचा? चांगलं कर्म केलं तर त्याचं पण फळ आपल्याला मिळणार आहे, फलप्राप्ती होणार आहे. आणि वाईट केलं तरी फळ मिळणार आहे त्याचं. मग कर्मफलाचा क्षय कसा करायचा? उपवासाच्या साधनेद्वारे. उपवासाच्या साधनेद्वारे, हे जैन धर्मियामध्ये सांगितलंय. हम्म. हिंदू धर्मियामध्ये तसं नाही. तर त्याची वेगवेगळी प्रक्रिया आहे किंवा त्याच्याविषयी वेगळं तत्वज्ञान आहे. त्याच्यामध्ये मग कर्मयोग असा तो विशिष्ट असा वेगळा भाग आहे. ठीक आहे. पण जैनामध्ये मात्र उपवासाद्वारे सुद्धा कर्मक्षय करता येतो असं सांगितलेलं आहे. आता बघा, एक प्रकार बघूया थोडे. एकासन म्हणजे एकदा जेवण केलं जाणार आहे, एकदा जेवण करायचं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर बियासन, चौविहार किंवा तिविहार, दुविहार, 2 वेळा जेवण केलं जाणार आहे. याच्याविषयी थोडंसं कन्फ्युजन आहे, चौविहार आणि तिविहार किंवा बियासन विषयी. तो थोडासा भाग नंतर बघूया. आणि आंशिक जो भाग आहे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये घेऊन केलं जाणार, अन्न कमी प्रमाणामध्ये घेऊन करायचं आहे असा. म्हणजे वेगवेगळे पदार्थ न खाता एकच प्रकारचा पदार्थ खाणं असं आहे. वृत्तिक संक्षेप किंवा रसपरित्याग जो नावाचा भाग आहे, रसपरित्याग म्हणजे निरस असं खायचं आहे, निरस असं भोजन खायचं आहे. आठाई नवाई हे जे प्रकार आहेत ते 8 दिवस किंवा 9 दिवस असे आहेत. तर काही याच्यामध्ये आहे बघा, काही जे प्रकार आहेत ते त्याच्यामध्ये मग कमी प्रमाण, हा जो आहे आंशिक उपवास आहे. म्हणजे छटाकभरच, सकाळी छटाकभरच खाणं, दुपारी छटाकभर, संध्याकाळी छटाकभर, असा नियम आहे त्याचा. आणि वृत्ती संक्षेप म्हणजे जे आवडतं ते त्याच्यामध्ये त्याग करायचा, जे आवडतं ते खायचं नाही, असा एक भाग आहे लक्षात. आणि सल्लेखना वगैरे जे आहेत हे मृत्यूच्या शेवटी शेवटी असे केले जाणारे आहेत. आयुष्याच्या शेवटी स्व-इच्छेने अन्न आणि पाणी सोडून देणे, असा एक भाग आहे. अन्नही ग्रहण करायचं नाही आणि पाणीही ग्रहण करायचं नाही, पूर्णतः हे व्हायचं. तो सल्लेखना नावाचा प्रकार आहे. आणि चौविहार नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर सूर्यास्तानंतर काहीही खायचं नाही, काहीही खाणे नाही किंवा पिणे नाही, असेही प्रकार आहेत. म्हणजे धर्माधर्मानुसार उपवासाचे जे नियम आहेत ते वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. तर दिवसभर काय खायचं ते खायचं, म्हणजे सूर्य निघाल्यापासून सूर्य अस्तापर्यंत, आणि सूर्य अस्तापासून सूर्य निघेपर्यंत मग काहीच खायचं नाही किंवा प्यायचं नाही.
म्हणजे हा किती तासाचा झाला उपवास? किती तासाची फास्टिंग झाली ही? आता समजा संध्याकाळी 7 वाजता सूर्य मावळतोय आणि उद्या सकाळी 7 वाजता उगवतोय असं समजूया, आपण गृहीत धरूया. तर 7 ते 7 किती तास पोट रिकामं राहिलं? 12. 12 तास रिकामं राहिलं. म्हणजे हे सुद्धा खूप अतिशय महत्वाचं आहे. 12 तास काहीच न खाता पिता जर रिकामा असेल तर खूप छान आहे ते. आलं का लक्षात? मग याच्यामध्ये बघा, आपल्या याच्यात काय होतं, रात्री उशिरापर्यंत आपण जेवण करतो. आलं हम्म. लक्षात? कोणी 9ला करतं, कोणी 10ला करतं, बरोबर आहे, कोणी 11लाच करतं आणि सकाळी परत लवकर जेवण करतं. नाश्ता वगैरे असतो तो सकाळी लवकर होतो. म्हणजे पोट रिकामं राहायचा वेळ हा कमी आहे. आलं लक्षात? जितका वेळ पोट रिकामं राहायचा जितका वेळ जास्त असेल तितका फायदा जास्त आहे आपल्याला. आता ते पुढे बघायचं आहे. प्रत्येक तासानुसार काय काय फायदा आहे तो आपण सायंटिफिक दृष्ट्या तो पुढे बघणार आहोत. आठाई जो आहे तो सलग 8 दिवस केला जाणार आहे. नवाई आहे तो सलग 9 दिवस केला जाणार आहे. असे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर इस्लाम धर्मामध्ये काय आहे बघा. तर इस्लाम धर्मात उपवासाचं नाव बघायला गेलं तर तो रमजान महिन्यामध्ये येतो. बरोबर आहे. जसं हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना जसा पवित्र मानला जातो, तसा हा रमजान महिन्यामध्ये पवित्र असं मानलं जातं त्याला, आणि त्याच्यामध्ये ते उपवास केले जातात. मग कोणकोणते आहेत, कसा आहे नियम त्याच्या बाबतीत? त्यालाच काय म्हणायचं आहे, रोजा असं म्हटलं जातं किंवा सौम असं सुद्धा म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि हा इस्लामचा एक अनिवार्य स्तंभ आहे. म्हणजे इस्लामचे 5 स्तंभ आहेत. इस्लाम धर्म जो आहे तो 5 स्तंभावर उभारलेला आहे. कोणकोणते स्तंभ आहेत त्याच्यात? तर एक आहे हे आपलं, एक आहे रोजा, दुसरा आहे नमाज, बरोबर आहे, म्हणजे नमाज सुद्धा 5 स्तंभापैकी एक आहे. तिसरा आहे जकात, बरोबर आहे. असे वेगवेगळे आहेत. मग आता 2 सांगत राहिलेले. 2 ठीक आहे, तेच आठवतंय, माझ्या लक्षात येत नाही ते. काय काय झाले, रोजा एक झाला. हम्म. रोजाचे उपवास हे पकडणं अनिवार्यच आहे त्यांना. मुस्लिमांसाठी बंधनकारक असतं. आता बघा, मुस्लिमांमध्ये धार्मिक काही ज्या गोष्टी आहेत त्या बंधनकारक असतात, म्हणजे त्या केल्याच पाहिजेत असं. आता नमाज जो आहे तो सुद्धा बंधनकारक आहे, तो पडलाच पाहिजे असं, म्हणजे बंधनाला तिथं जास्त महत्व आहे. नमाज 1, रोजा 2, जकात म्हणजे दान 3 आणि हज 4. हजला जाणं सुद्धा 5वा एक स्तंभ आहे 5 स्तंभापैकी. आणि आणखीन एक स्तंभ आहे कुठला तरी त्यांचा. असे 5 स्तंभ आहेत. ते रोजा पकडलाच पाहिजे, नमाज केलाच पाहिजे, हजला गेलंच जकात. पाहिजे, असे नमाज जकात दिलीच पाहिजे, हं. म्हणजे ते. हा, आणखीन एक स्तंभ आहे 5वा, माहित इहाद आहे का? काहीतरी आहे सर, इहाद. काहीतरी आहे बघा, आपण याच्यामध्ये शिकले बघा ते, आपलं काय ते हं. ध्यान वगैरे होतं बघा भाग, तो बौद्ध ध्यान त्याच्यामध्येच होतं ना ते. नाही, प्रार्थना प्रार्थना होत्या बघा वेगवेगळ्या धर्मानुसार, त्याच्यामध्ये तो भाग होता. हिंदू धर्माच्या प्रार्थना, मुस्लिम धर्माच्या प्रार्थना, बौद्ध धर्माची प्रार्थना, त्याच्यामध्ये असे 5 स्तंभ आपण ते पाहिले होते. शहादा, एक सलाह, सौम, जकात एक आणि हज असं ते. एक मिनिट हा. नमाज, जकात,
रमजान काय रोजा आणि मक्काच हज असं काहीतरी. एक शहादा. शहादा धर्म की घोषणा. सलाह म्हणजे नमाज. जकात दान. जकात सोम. एक इमेज दाखवतो तुम्ही बघा तुम्हाला आता. लवकर लक्षात. कलमा आहे तो. कलमा, रोजा, कलमा येस कलमा पठण करणे. जकात, हज असे 5 आहेत. परत एकदा सांगा सर. कलमा, रोजा, नमाज, जकात आणि हज. आता कलमा जो काय आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकच देव मान म्हणजे त्या एका देवाविषयी एक देवापेक्षा श्रेष्ठ असं कुणीच नाही असं. वेगवेगळी देवी देवता नाही, एकच देव म्हणजे तोच सर्वश्रेष्ठ तोच आहे. लहानात लहानही तोच आहे आणि मोठ्यात मोठाही तोच आहे. म्हणजे सगळ्यात मोठा तोच आहे. म्हणजे देवच एक, अनेक नाही असं ते आहे कलमाविषयी. आणि रोजाविषयी तर माहित आहे, आताच आपण पाहिले की उपवासाविषयी आहे ते. नमाज 5 वेळेस नमाज करणं हा एक स्तंभ आहे मूळ. जकात आणि दान हज. करणे. हज ठीक आहे. आता रोजा जो असतो तो कसा असतो मग? किती वेळा जेवण करायचं असतं त्याच्यामध्ये? 30 दिवस. 30 दिवस सूर्य पकडला जातो. मावळल्यानंतर जेवतात ना, सूर्य उगवायच्या आधी. नाही चंद्र दिसल्यानंतर. 30 दिवस सूर्य मावळल्यानंतर चंद्र दिसतो. नाही सूर्य मावळण्यापूर्वी पण चंद्र दिसतो. आणि विशेष एक सांगतो बा, सूर्य असताना पण चंद्र दिसतो. हो हो त्याच्या प्रकाशामुळे दिसत नाही. पाहिले का कधी तुम्ही? रिअल पाहिले का कधी? दिसतो हो दिसतो. सूर्य असताना पण असतो, तो एका इकडल्या बाजूला असतो बघा. बघा कधी, उद्या पहा. ठीक आहे. तर हा जो आहे तो 30 दिवसांचा असतो. म्हणजे पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न पाण्याशिवाय उपवास पाळला जातो. अन्नही घेतलं जात नाही आणि पाणीही घेतलं जात नाही. आणि त्यासोबत मग रात्रीच्या वेळी मात्र जेवण केलं जातं. बरोबर आहे? म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत मग काहीही खा अशी मुभा आहे. परत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही खाऊ नका असं बंधन आहे. म्हणजे हा पण किती तासाचा झाला? किती तासाचा झाला? कमी जास्त प्रमाणात 12 तासाचा झाला. 12 तासच होतो साधारण. जैनामध्ये सुद्धा तो 12 तासाचा होता. बरोबर आहे. आणि आता हा मुस्लिमांमध्ये सुद्धा 12 तासाचा दिसून येतोय. जर समजा आता आपण ह्याच्यामध्ये हिंदूमध्ये एक समजा एकच जेवणानं केलेला जो आहे तो किती तासाचा होतो सांगा बरं? दुपारचं एकच 12 जेवण. तास होतो. नाही जास्त होतात. संध्याकाळी बघा सोडायचं म्हणलं मग 24 तास होतो. 18 तास. हा हा एकच 18. तास. सोमवार आहे समजा, श्रावण सोमवार 12 वाजता दुपारी तुम्ही जेवण केले. आता नंतर कधी करणार तुम्ही? दुसऱ्या दिवशी सकाळी. दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणजे अगोदर कधी केलेलं असेल? 12 अगोदर वाजता नाही 12च्या अगोदर कधी केलेलं असेल? रात्री 9ला केलं असेल, बरोबर? हा हा हो. रात्री 9 ते 12 किती तास झाले? आणि परत दुपारी 12 ते 9 सकाळचे 9 किती तास झाले? आलं लक्षात? साधारण 15-16 घंटेच होते. हा म्हणजे जास्तीत जास्त किती उपाशी राहील असं त्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला, बरं का? म्हणजे असा कुठला तरी एक उपवास तुम्ही पण निवडायचा आहे. तो करायचा आहे तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी. ठीक आहे. त्यासोबत याच्यामध्ये सुद्धा आत्मनियंत्रण असेल, शिस्त असेल किंवा आध्यात्मिक शुद्धी असेल, अशा गोष्टी त्या याच्यामध्ये पाळल्या जातात. त्यासोबत उपवासाच्या काळामध्ये खोटं बोलणं असेल, भांडण असेल किंवा वाईट कृत्य असतील, अशी सुद्धा या रोजाच्या काळामध्ये टाळली जातात किंवा पाळतात.
आणि हा जो आहे तो पुरुष आणि स्त्री किंवा मुलं मुली जे आहेत सर्वांसाठीच तो आहे रमजानचा. आता याच्यामध्ये सूट कुणाला आहे रोजाच्या याच्यामध्ये? ज्या आजारी व्यक्ती असतील वृद्ध. किंवा प्रवासी असतील, स्तनपान देणाऱ्या माता असतील, बरोबर आहे, किंवा वृद्ध असतील, अशा लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये मग सूट दिली जाते. ठीक आहे, हा झाला मुस्लिमांचा. मग अशाच प्रकारचा याच्यामध्ये पण असतो बघा, ख्रिश्चनांमध्ये काय आहे मग? आपल्याकडे तो समाज नाही, त्याच्यामुळे तो कसा आहे आपल्याला त्याच्या बाबतीत तितकीशी अनुभवी माहिती नाही, परंतु पुस्तकी माहिती आपण इथं सांगू शकतो. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा ईस्टरच्या आधी लॅन्ट नावादरम्यान उपवास केला जातो. आणि हे काय आहे, तर येशू ख्रिस्ताच्या 40 दिवसाच्या उपवासाचे स्मरण म्हणून तो केला जातो. म्हणजे बहुतेक असं आहे हे, की येशू ख्रिस्तानी ते केलेलं आहे बहुतेक. आणि त्याचं स्मरण म्हणून ते ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा तशा प्रकारचा उपवास त्या ठिकाणी पाळला जातो. आणि बौद्ध धर्मामध्ये काय आहे मग? बौद्ध धर्मात उपवास दिवशी व्रत केले जाते. यामध्ये अन्न आणि पाण्याचा त्याग केला जातो. किंवा जे बौद्ध भिक्खू आहेत, हे भिक्खू सुद्धा एकच टाइम जेवण करतात. एक टाइम जेवण करून ते हे केले जातात. किंवा बौद्ध धर्मामध्ये असा एक नियम आहे, की अन्नाचा जसा उपवास होतो, अन्न सोडून जसं उपवास केला जातो, तसं मनाच्या ज्या प्रवृत्ती आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, इच्छा, माया, असं त्या विकारांपासून दूर राहणं, याला सुद्धा असं एक उपवासाचं त्याला हे दिलेलं आहे. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी मग वाईट कृत्यांपासून, वाईट विचारांपासून असं दूर राहणं, असं सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रकार बौद्धामध्ये आहे. आता शीख धर्म काय आहे बघा, शीख धर्मामध्ये प्रकाश पर्व किंवा बैसाखी आणि शहीद सप्ताह या दिवशी व्रत केले जातात. आणि याच्यामध्ये मग कसा आहे प्रकार, तर अन्न आणि पाण्याचा त्याग त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश असा आहे, की प्रत्येक धर्मामध्ये याला कुठं ना कुठं, कशा ना कशा स्वरूपामध्ये स्थान दिलेलं आहे. तर याचा पुढचा जो भाग आहे तो सायंटिफिक दृष्ट्या आपल्याला बघायचा. म्हणजे 1 तास उपाशी राहिलं तर काय होतं? आपल्या शरीर रचनेमध्ये काय काय होते? आणि 2 तास उपाशी राहिलं तर काय होतं? 3 तास राहिलं तर काय? 8 तास, 9 तास, 10 तास, 12 तास, 24 तास, 32 तास, 72 तास. जितके तास वाढवत जाईल उपाशी राहण्याचे, तितकं मग शरीरात काय काय रासायनिक बदल होतात, ते आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये बघायचं आहे. तो जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. चालतंय.